मोर्चे पेटले आणि मंत्री बिघडले, नाटकांची रांगोळी, असंच काही महाराष्ट्राचं राजकारण सध्या एक वेगळंच नाट्यमय वळण घेत आहे असं ठामपणे म्हणावं लागेल। सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी जनतेच्या समस्यांना समोर ठेवून सत्ताधारी मंत्र्यांना अधिकच तीव्र प्रश्नांची उत्तरं द्यायला लावली आहे। त्यातच राज्यात मराठी भाषा शिक्षक आंदोलन आणि असेच अनेक विषयांचे मोर्चे एकाच वेळी उफाळून आले आहेत। अलीकडे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पूर्ण महाराष्ट्राला आपले नाव जगजाहीर केले आहे। एकीकडे संजय गायकवाडांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याने त्यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना फिल्मी स्टाईलने ठोशा बुक्क्यांनी मारले, तर दुसरीकडे संजय शिरसाटांच्या हॉटेलमधल्या रूममध्ये पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा भाग बनला आहे। मग अशातच संजय नावाच्या माणसांना ग्रहणच लागले की काय तेच कळत नाहीये। या साऱ्या गोंधळात एकनाथ शिंदेंची अवस्था तर आपलेच दात आपलेच ओठ अशी झाली आहे। कारण एकीकडे मोर्चांचे आक्रोश, दुसरीकडे आपल्या पक्षातील नेत्यांचं वागणं बघून त्यांना देखील आता कोणाला काय म्हणायचं हे कळेनासं झालंय। दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्याला या महाराष्ट्रात स्वतः बैल होऊन शेतातली नांगरणी करावी लागत आहे आणि हा प्रश्न सोडून नेते फक्त आपली अय्याशीची दिवाळी साजरी करताना दिसत आहे। आता सारांश फक्त इतकाच सांगावा वाटतो की महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या नाट्यपूर्ण तर आहेच, परंतु त्याला अधिक रंगवायचे काम शिंदे गटांच्या आमदारांनी परिपूर्ण केलेले आहे।